मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चर आपण defects in the crystal or imperfection, defect in the crystal or imperfection, that is the crystal defect. Crystal defects पण आपण स्टार्ट केलं होतं. So what is defect? It is the disorder or randomness, disorder or randomness, so that is called as a defects. Okay, so crystal defect, arrangement of the crystal is a, we know it is a three-dimensional arrangement. Okay, in the crystal, three-dimensional periodic arrangement which is bound by plane faces and meeting at a fixed angle, that is the crystal. So crystal lattice, simply आपण last जो point पाहिला आपण defects मध्ये there are three types of defect: point defect, line defect and plane defect. म्हणजे या चॅप्टर मध्ये काय स्टडी करायचं, फक्त आपल्याला point defect करायचं आहे. So what is the point defect? Point defect, it is due to the irregularity produced in the arrangement of the bases of the lattice point. Irregularity produced in the arrangement of bases in the lattice point, that is called as a point defect. And what is the basis? Basis is nothing but collection of atoms. Collection of atom in a lattice point. Collection of atom in a lattice point, that is called the basis. Okay. So first is the point defect. In point defect, there are three types. Stoichiometric point defect. पहिला आपण पाहिला stoichiometric point defect. मग इम्प्युरिटी डिफेक्ट आहे आणि त्याच्यानंतर नॉन स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आहे. आता स्टॉइशियोमेट्रिक म्हणजे काय, तर number of cations and anions in the chemical formula or chemical compound. Chemical formula of the compound contain number of cations and anions, that is stoichiometric. Okay, आपण stoichiometric coefficient study केलेला last lecture. So stoichiometric point defect, in this defect stoichiometry remain unchanged. Stoichiometry change होत नाही, number of cation and number of anions are same. So what happened here? There are four types of stoichiometric point defect. आता हे stoichiometric point defect चे परत चार टाइप्स आहेत. पहिला आहे याच्यामध्ये व्हॅकन्सी डिफेक्ट, दुसरा आहे आपला सेल्फ इंटरस्टिशियल, तिसरा आहे आपला शॉर्टकी आणि चौथा आहे आपला फ्रँकियन डिफेक्ट. चार आहेत पण व्हॅकन्सी, शॉर्टकी, स्टॉइचiometric पॉइंट डिफेक्टचे परत चार टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये व्हॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकियन डिफेक्ट. आणि मोर इम्पॉर्टंट काय आहे याच्यामध्ये, तर नंबर ऑफ, बस त्याची स्टॉइचiometry चेंज होत नाही. नंबर ऑफ कॅटायन, नंबर ऑफ anion रिमेन सेम. दे जस्ट चेंज देयर पोझिशन. ओके, म्हणजे वर्गामध्ये आपण जर बसलो आपण क्लासरूम मध्ये, तर काही जे काही स्टुडंट आहेत ते या बेंचवर इकडे येतील, फर्स्ट वाले, सेकंड जातील, लास्टला जातील. तर तिथं नंबर ऑफ स्टुडंट जर 60 असतील तर तेवढेच असतील. ते काय करतील, फक्त त्याच्या प्लेसेस चेंज करेल. त्या तोच डिफेक्ट म्हणजे काय, स्टॉइचiometric पॉइंट डिफेक्ट. ओके, एवढा एक सिंपल पॉइंट लक्षात ठेवा. व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये काय, व्हॅकन्सी प्रोड्यूस होते एका साइड मधला तो जो काही कॅटन आहे किंवा आयन आहे किंवा सबस्टन्स आहे तो त्याची जागा चेंज करतो आणि दुसऱ्या जागेवरती जातो, त्याला म्हणतात व्हॅकन्सी डिफेक्ट. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, तो इटसेल्फ त्याची पोझिशन चेंज करतो आणि इंटरस्टिशियल पॉइंटला जातो. आता इंटरस्टिशियल पॉइंट म्हणजे काय, इट इज द स्पेस बिटवीन द लॅटिस पॉइंट, और void generated in the lattice point. समजा लॅटिस पॉइंट आहे, हाय लॅटिस पॉइंट आहे, याच्यामध्ये स्पेस जनरेट होते आणि त्या स्पेसला तो जातो. हे दोन्ही एक्झाम्पल आपण लास्ट जो काही लेक्चर आहे आपण त्याच्यामध्ये घेतलं होतं. या पॉइंट मध्ये आपल्याला शॉर्टकी डिफेक्ट मध्ये आपण पहिला आणि मग आपण फ्रँकियन घेऊ. पण आता शॉर्टकी काय, आपल्याला थर्ड घ्यायचं याच्यामध्ये शॉर्टकी डिफेक्ट्स. आता शॉर्टकी डिफेक्ट्स मध्ये काय, हियर इट इज ड्यू टू व्हॅकन्सी क्रिएटेड बाय लॉस ऑफ कॅटायन. व्हॅकन्सी
created by loss of cation is always accompanied by loss of anion. This defect is produced due to the vacancy created by loss of cation. म्हणजे इथे कॅटन काय होणार आहे, लूज होणार आहे. is always accompanied by loss of anion. म्हणजे एक कॅटन जर रिमूव्ह झाला तर त्याच्या बरोबर एक anion सुद्धा रिमूव्ह होणार आणि त्या डिफेक्टला काय म्हणणार आपण, शॉर्टकी डिफेक्ट. फॉर एक्झाम्पल हा आहे आपला anion, हा आहे कॅटन, anion कॅटन. ओके, आता इथे काय आहे आपला कॅटन, इथे anion कॅटन anion, इथे आपला येईल anion, इथे आपला anion रिमूव्ह झालाय, कॅटन आणि कॅटन. काय झालं याच्यामध्ये, रेग्युलर ऑर्नमेंट आहे, anion कॅटन कॅटन, इथं anion लूज झाला, anion लूज झालाय, तर इथं काय झालं आपला याच्यामध्ये याचा कॅटन लूज होईल. ओके, इथे anion झाला तर इथं पॉझिटिव्ह. ओके, फॉर एक्झाम्पल इथं जर आपला anion लूज झाला तर इथं आपला कॅटन लूज झाला. ओके, आणि इथं मग दिस इज कॉल्ड कॅटन व्हॅकन्सी and this is called anion vacancy. Okay, this defect is due to vacancy created by loss of cation. If the cation आपला लूज झाला is always accompanied by the loss of anion. म्हणजे एक जर cation लूज झाला तर दुसरा anion त्याच्या बरोबर anion लूजच होणार. ओके, and this defect is called as a Schottky defect. हे आपण त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलं. पुढचा पॉइंट आपला कंडिशन फॉर फॉर्मेशन ऑफ Schottky defect. कंडिशन फॉर फॉर्मेशन ऑफ Schottky defect. पहिली कंडिशन आहे हाय डिग्री ऑफ आयनिक कंपाउंड. कंडिशन हाय डिग्री ऑफ आयोनिक कंपाउंड. म्हणजे हा जो डिफेक्ट आहे हा फक्त आयोनिक कंपाउंड मध्ये आपल्याला मिळेल आणि कंपाउंड कसं पाहिजे, हाय डिग्री ऑफ आयोनिक कंपाउंड पाहिजे. हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ anion, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ anions. anions चा कोऑर्डिनेशन नंबर कसा पाहिजे, हाय पाहिजे. आणि तिसरी कंडिशन आहे तरच हा डिफेक्ट पॉसिबल आहे, that is the small difference between size of cation and anion. The small difference between sizes of cation and anion. cation and anion च्या साइज मधला डिफरन्स कसं पाहिजे, कमी पाहिजे, तरच या आहे त्याच्या कंडिशन. आणि पुढचा पॉइंट आहे आपला कॉन्सिक्वेन्सेस ऑफ Schottky डिफेक्ट. आता कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, Schottky डिफेक्ट चे कॉन्सिक्वेन्सेस. हे झालं कंडिशन. पहा समजलं का, कंडिशन या कंडिशन फॉलो केलं तर हा डिफेक्ट आपल्याला दिसतो. त्यात हाय डिग्री ऑफ आयोनिक कंपाउंड कसं पाहिजे, आयोनिक कंपाउंड. जनरली आयोनिक कंपाउंड मध्ये हा डिफेक्ट दिसतो आपल्याला, कारण कॅटन आणि anion कुठे आहेत, आयोनिक कंपाउंड मध्ये आहे. हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ anion, anion कोऑर्डिनेशन नंबर कसं पाहिजे, हायर साइडला पाहिजे. आणि स्मॉल डिफरन्स बिटवीन साइजेस ऑफ कॅटन अँड anion, किंवा हा जो रेडियस रेशो ऑफ कॅटन टू रेडियस रेशो ऑफ anion is must be below unity. Okay, युनिटीच्या is not far below unity. युनिटीच्या फार खाली नाही पाहिजे, जवळपास त्याच्या जवळपास असेल तर ठीक आहे. इट इज नॉट फार बिलो युनिटी. आता पुढचा पॉइंट आपला कॉन्सिक्वेन्सेस. हा जर डिफेक्ट प्रोड्यूस झाला तर कॉन्सिक्वेन्सेस काय होतात पहा, या झाल्या कंडिशन डिफेक्टच्या. आता कॉन्सिक्वेन्सेस काय, पहिला कॉन्सिक्वेन्स काय, as the number of ions decreases, mass decreases, volume remains unchanged, hence density of the substance decreases. आता याच्यामध्ये काय होईल, जी काही डेन्सिटी आहे ती डेन्सिटी डिक्रीज होईल. व्हॉट इज डेन्सिटी, डेन्सिटी इज नथिंग बट मास अपॉन व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम चेंज होणार नाही
पण मास चेंज होईल का, कारण कॅटायन आणि anion काय झालंय, रिमूव्ह झालंय. आणि कॅटायन आणि anion रिमूव्ह झाला तर त्याची डेन्सिटी काय होईल, ते डिक्रीजेस. का, कारण मास डिक्रीज झाले आणि मास डिक्रीज झालं तर आपली डेन्सिटी पण काय होणार, डिक्रीज होणार. पहिली कंडिशन, पहिलं कॉन्सिक्वेन्स म्हणजे आयन लूज झाल्यामुळे मास कमी होते, मास कमी झालं म्हणून डेन्सिटी कमी होते, कारण डेन्सिटी इज नथिंग बट d is equal to m upon v as we know this formula. Second आहे पहा, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज preserved. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज preserved. इलेक्ट्रिकल neutrality is maintained. Why it is maintained? Because the number of cation lose, the number of anion lose. एक cation lose झाला तर एक anion lose होतो आणि मग इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन होते तिथे. ओके, इलेक्ट्रिकल मेंटेनिटी कधी डिस्टर्ब झाली असती, ज्यावेळेस एक कॅटायन लूज झालं, दोन anion लूज झाले. पण तसं होत नाही शॉर्टकी मध्ये. काय होतं, एक anion लूज झाला तर एक कॅटायन लूज, सॉरी एक कॅटायन लूज झाला तर एक anion लूज होतो त्याच्यामध्ये. ओके, आणि एक्झाम्पल आहे क्रिस्टलचं. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराइडचं आहे किंवा पोटॅशियम क्लोराइड. these are the example of सोडियम क्लोराइडचं क्रिस्टल असेल किंवा पोटॅशियम क्लोराइडचं क्रिस्टल असेल किंवा सिल्वर ब्रोमाइड असेल. ओके, HBr. these are the example of this Schottky defect. ओके, आय होप सगळ्यांना समजलं असेल. Schottky मध्ये काय, defective produced due to the loss of cation is always accompanied by the loss of anion. Condition hydrogen ionic compound radius ratio त्याचा कसं पाहिजे, cation to anion चा रेशो below is not far below unity. ओके, आणि कॉन्सिक्वेन्सेस काय, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑलवेज मेंटेन होते याच्यामध्ये, बिकॉज नंबर ऑफ कॅटायन यूज्ड बाय नंबर ऑफ anion. ओके, अँड डेन्सिटी गेट्स डिक्रीजेस. ओके, आणि पुढचा पॉइंट आहे आपला चौथा, फ्रँकेल डिफेक्ट. फ्रँकेल डिफेक्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, एखादा तरी एक्झाम मध्ये विचारते. ओके, फ्रँकेल डिफेक्ट. आता हा कशा टाइप आहे, तर इट इज अ स्टॉइचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्टचा सब टाइप आहे फ्रँकेल डिफेक्ट. ओके, कधी प्रोड्यूस होतो फ्रँकेल डिफेक्ट, सो लेट्स सी. when an ion in the ionic solid leaves is regularly at the site and occupies the place between the interstitial point is called as a Frankel defect. Ion loses its regular size and occupies the space between the interstitial site is nothing but the Frankel defect. आता याच्यामध्ये काय, पहिलं तर व्हॅकन्सी डिफेक्ट आहे आणि दुसरं इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे, सेल्फ इंटरस्टिशियल. तर दोनचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. आयन लुजेस इट्स रेग्युलर साइट, त्याच्या रेग्युलर साइटने आयन काय होतो, लूज होतो आणि ऑक्युपाय द स्पेस बिटवीन द इंटरस्टिशियल साइट and the defect is produced, that is called as a Frankel defect. Example of anion, cation, anion, cation, anion. Okay, cation, anion, cation, anion, cation. Okay, पुढे anion, cation, anion, cation, anion. इधर cation, anion, cation, anion, cation. रेग्युलर एलिमेंट किती आपले आपण आणि इथे आणि इकडे या साइडला पण vacancy of cation. Here vacancy of cation, vacancy of cation. This is cation at interstitial site. Cation at interstitial site. Interstitial site ला cation आला पाहिजे. इथे काय झालंय, cation where an ion loses its regular site and occupies the space between the interstitial site. इथे cation regular site मध्ये लूज झालाय
डिसअपियर झाला आणि तो अपियर कुठे झाला तर आपल्याला इंटरस्टिशियल साइटला, इथे इंटरस्टिशियल साइटला तो अपियर झाला. कॅटायन इंटरस्टिशियल साइट, वॅकन्सी ऑफ कॅटायन. ओके, so ion in the ionic solid leave its regular lattice site and occupy the place between interstitial point is called as a Frankel defect. Ions in the ionic solid lose its regular site. इथं रेग्युलर साइट काय कॅटायन आहे पण तो कॅटायन इथं लूज झाला and occupy the space between the lattice points. रेग्युलर लॅटिस पॉइंट आहे इथं रेग्युलर एलिमेंट आहे इथं हा इंटरस्टिशियल साइटला occupy the line. Okay, so this defect is called the Frankel defect. Vacancy of cation and cation at the interstitial site. Okay, and this is called as this defect is called as the Frankel defect. पुढचा पॉइंट याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कॅटायनची साइज कशी पाहिजे, स्मॉलर कॅटायन असेल तर तो इंटरस्टिशियल साइटला फिट बसेल. इथे ऍनायन शो करत नाही, फक्त कॅटायन करत. कॅटायनची साइज ऍनायन पेक्षा कमी असते. सो दॅट द कॅटायन कॅन फिट ॲट इंटरस्टिशियल साइट. ओके, ऍनायनची साइज ऑलवेज मोठी असते, कॅटायनची साइज ऑलवेज स्मॉल असते. सो इथं स्मॉल कॅटायन इंटरस्टिशियल साइटला ऑक्युपाय होईल, मग त्याची साइज कशी पाहिजे, रिलेटिव्हली small. Okay, and here two types of defects are there. First of all, cation त्याची रेग्युलर साइट लूज करतोय म्हणजे इथं वॅकन्सी प्रोड्यूस झाली आणि तो कॅटायन इंटरस्टिशियल साइटला जातोय म्हणून इथं सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे. ओके, सो तो दोन डिफेक्ट आहे, वॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट, दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे फ्रँकेल डिफेक्ट. लक्षात घेतलं का? एक फ्रँकेल जर तुम्ही स्टडी केलं तर तुमचे दोन तयार होतात, एक वॅकन्सी आणि दुसरा तुमचा इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. ओके, कंडिशन फॉर द फ्रँकेल डिफेक्ट. कंडिशन पहा, पहिली कंडिशन आहे इट ऑकर्स इन आयनिक कंपाउंड विथ लार्ज डिफरेंस बिटवीन द साइज ऑफ कॅटायन एंड anion. It is observed in ionic compound with large difference between कॅटायन एंड anion. प्रीवियस होता आपला शॉर्ट की, त्याच्यामध्ये आयनिक कंपाउंड मध्ये डिफरन्स कसा पाहिजे, कॅटायन आणि आयनचा स्मॉल पाहिजे, इथे डिफरन्स लार्ज पाहिजे, तरच आपल्याला हा फ्रँकेल डिफेक्ट पॉसिबल आहे. सेकंड आहे पहा, आयन्स ऑफ आयनिक कंपाउंड मस्ट हॅव लो कोऑर्डिनेशन नंबर. इथे कोऑर्डिनेशन नंबर कसा पाहिजे, लो कोऑर्डिनेशन नंबर पाहिजे. इथे कसा म्हणतात, आयनचा कोऑर्डिनेशन नंबर हायर पाहिजे, जास्त पाहिजे, इथे कोऑर्डिनेशन नंबर लो पाहिजे. दोन कंडिशन झाल्या. आता पुढचा पॉइंट आहे कॉन्सिक्वेन्सेस ऑफ फ्रँकेल डिफेक्ट. आता फ्रँकेल डिफेक्टचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतात, काय कॉन्सिक्वेन्स होतात, द डेन्सिटी ऑफ सॉलिड रिमेन अनचेंज्ड एज वेल एज द केमिकल प्रॉपर्टीज सिन्स नो आयन्स आर मिसिंग फ्रॉम द क्रिस्टल. याच्यामध्ये टोटल आयनाइड किंवा कॅटायन लूज होत आहे, ते फक्त त्यांची पोझिशन चेंज करतात, पण डेन्सिटी चेंज होत, डेन्सिटी इज नॉट change as well as chemical properties. Density आणि chemical property change होत नाही, जस्ट ते मिसिंग साइट आहे, त्या मिसिंग साइट ऑक्युपाय करतात. म्हणजे कॅटायन मिस झाला तर तो इंटरस्टिशियल साइटला जाईल, पण तो त्याच कंपाउंड मध्ये असेल. ओके, दुसरं आहे द क्रिस्टल रिमेन इलेक्ट्रिकल न्यूट्रल. इलेक्ट्रिकल न्यूट्रल, न्यूट्रल काय, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, कारण कॅटायन जेवढे मिस होतात तेवढेच anion पण मिस होतात त्याच्यामध्ये. सॉरी, इथं कॅटायन चेंज करतो त्याची पोझिशन, पण एका पॉइंटला तो मिस होतो आणि दुसऱ्या पॉइंटला तो अपियर होतो साइडला. एका साइडला तो लूज झाला तर दुसऱ्या साइडला तो अपियर होतो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन होते, इलेक्ट्रिकल न्यूट्रल आहे. आणि एक्झाम्पल आहे याचं सिल्वर क्लोराइड, सिल्वर ब्रोमाइड, सिल्वर आयोडाइड. सिल्वर क्लोराइड, सिल्वर ब्रोमाइड, सिल्वर आयोडाइड, these are the ionic compounds example आहे. ओके, झिंक सल्फाइड आहे, these are the example of this Frankel defect. ओके, आणि पुढचा पॉइंट आहे आपला याच्यामध्ये इम्प्युरिटी डिफेक्ट, जो की मेन पॉइंट आहे आपला पॉइंट डिफेक्टचा. पॉइंट डिफेक्टचे 4 पॉइंट आपण इथे पाहिले.
पॉइंट इफेक्टचा पहिला आपण पाहिला स्टॉइचियोमेट्रिक पॉइंट इफेक्ट आणि स्टॉइचियोमेट्रिक पॉइंट इफेक्ट मध्ये चार पाहिले आपण कोणते पहिला आपण पाहिला मला वाटतं वॅकन्सी डिफेक्ट दुसरा पाहिला आपण सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट तिसरा पाहिला आपण शॉर्टली डिफेक्ट आणि चौथा पाहिला आपण फ्रँकेल डिफेक्ट आणि सर्वांच्यामध्ये काय आहे नंबर ऑफ कॅटायन्स अँड नंबर ऑफ anions आर ऑलवेज मेंटेन ते फक्त त्याची पोझिशन चेंज करतात मिसिंग फ्रॉम द साइट बट दे अपीअर ॲट द अदर साइड इंटरस्टिशियल साइट असेल किंवा दुसऱ्या कोणत्या साइटवर तो रिअपिअर होईल किंवा अपीअर होईल सो हे आपण चार डिफेक्ट पाहिले पुढचा जो पॉइंट आहे तो आपला पॉइंट इफेक्टचा सबटाइप सेकंड इम्प्युरिटी डिफेक्ट तो आपण नेक्स्ट लेक्चर ठीक आहे थँक्यू